नमस्कार. मानदेश श्रीनाथमध्ये सर्वांचे प्रथम स्वागत. सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यातील थादाळे गाव आपण आलेलो आहोत आणि या गावामध्ये शेतकरी दूध उत्पादक ते आज वाढदिवसानिमित्त मुलाने दिलेली कार कसा प्रवास झाला ते आपण जाणून घेणार आहोत. आपण डायरेक्ट जनावरांच्या गोट्या. नमस्कार. आज आपण मानदेश श्रेणाच्या माध्यमातून आज असणाऱ्या एका दूध उत्पादक यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांना भेटत आहोत आणि त्यांनी वडिलांच्या काळात, स्वतःच्या काळात आणि मुलांच्या काळात हा दुधाचा व्यवसाय केलेला आहे. तर कशा पद्धतीनं केला त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सांगा, नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रकाश बापू शिंगाडे, गाव थादाळे. तुम्ही आता जन्मदिवस तुमचा? आज माझा वाढदिवस आहे. 16 ऑगस्ट 1966चा जन्म माझा. म्हणजे साधारण 50-60 पूर्ण वर्ष झाली. होत आहेत. आज तुम्ही 60 वर्ष पूर्ण करत आहात. तुमच्या वडिलांनी पण हा दुधाचा व्यवसाय केला. तर वडिलांच्या काळात कशा पद्धतीनं तुमच्या ह्याच्यात म्हणजे म्हशी होत्या, देशी गाय होत्या, कशा पद्धतीने होत्या? वडिलांच्या काळात म्हशी होत्या. त्यात मी बदल केला. मी आता जर्सी गाय जवळजवळ 15 गाय माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे आता 15 गाय आहेत. तर मी दुधाचा व्यवसाय बऱ्यापैकी करतो. साधारण एका गायीपासून तुम्ही उत्पन्न दिवसाचं आणि महिन्याचं असं तुमचं उत्पन्न किती होतं, त्यातनं खर्च किती जातो आणि तुम्हाला एका गाई मागून निव्वळ नफा किती राहतो? महिन्याचं उत्पन्न साधारण 1,00,000-1,15,00,000 रुपये येतात. त्यातनं खर्च 30 किंवा 40,000 रुपये जातात. टोटल दवाखाना म्हणा, पेन म्हणा आणि इतर खाद्य घरचंच आहे. हां. पण नंतर काय होतं, पेंड आहे, डॉक्टर आहे, काय आणि लागलं ते 40,000 रुपये साधारण 70 ते 75 मासिक महिन्याला उत्पन्न पैसे शिल्लक राहतात. तुम्ही जर्सी घेतले ते कुठल्या जातीच्या व कुठल्या विभागातले, त्या भागातले? जर्सी गाय पूर्ण 100% याच्यामध्येच गाय आहे ते माझ्याकडे. तुम्ही घरी तयार केल्या का बाहेरून विकत आणल्या? काय विकत आणल्या, काय घरी तयार केल्या. आता तर ब्रेड दुसरंच बदली केले. आता तुम्ही मुक्त गोटा पद्धत वापरलेली आहे. मुक्त गोटा पद्धत वापरल्यामुळे कष्ट कमी झाले. आणि ह्याच्यामधून फायदा काय होतो? मुक्त गोट्यापासून खत चांगलं तयार होतंय. हां. आणि फायदा म्हणजे तुमचं दारा काढायचं, पाणी पाजायचं कमी झालं, शेण काढायचं कमी झालं. दारा काढी कंपल्सरी काढावं लागते. आणि ते तुमच्याकडं दाराला काढायला आता मशीन आहे, त्यामुळं आता काय विषय येत नाही की दाराचं पण प्रमाण. साधारण 6-7 महिन्याचे मक्काची कुटी करून हे करतो, मुरघास तयार करतो. नुसते मक्काच आहे का त्यात दुसरा मिक्स कडबा असतो की घरचाच? घरचंच. म्हणजे तुम्ही साधारण तुमच्या शेतीमधून हे उत्पन्न तयार करत आहात आणि त्यामधून हे सर्व तुमच्या असणाऱ्या गायींसाठी तुमच्या म्हणजे घरातलं किंवा तुमच्या शेतीतलं उत्पन्न आहे. शेतीतलं उत्पन्न तर घरच्याच वैरण बेरण सगळे किंवा चारा घरचाच तयार असतो. आता यंदा एक पाऊस नसल्यामुळं एक ऊस आणून त्यात मिक्स करून घालतोय. बरं, ऊसाचं साधारण तुम्हाला महिन्याचा किती खर्च होतोय? महिन्याला साधारण 20,000 रुपयाचा ऊस लागतोय साधारण. तुमच्या 15 गाय आहेत, त्याला 20,000चा ऊस लागतो महिन्यावर. आणि मी शक्यतो जनावरांसाठी पाणी प्यायला रानातनं पाईपलाईन आणली आहे. आणि किती 1,000-1,500 फुटावर आहे. तिथं बोरवेल आणि बोरवेलमधनं पाणी मी घरी आणलंय जनावरांसाठी. म्हणजे तुमच्या असणाऱ्या स्वतःच्या शेतामधून विहीर आहे आणि होल आहे, बोर आहे. बोरवरनं मोटर टाकून सिंगल फीटची पाणी घरी आणले. म्हणजे दुष्काळाच्या माध्यमातून एक पाण्याची सुविधा आज घरची घरी केली. टँकरवर अवलंबून बसता घरची घरीच पाण्याची सोय केली मी. आपली बोरवरनं पाईपलाईन घरी आणली. प्यायला पाणी वापरतोय आणि जनावराला पाणी वापरतो. तुम्हाला साधारण या व्यवसायाच्या पाठीमागं
किती माणसं तुम्ही ह्यामध्ये वापर करता? काय नाही, 2च माणसं आणलीत का ते. सकाळी 1 तासभर काम करायचं, संध्याकाळी 1 तासभर. बाकी दिवसभर तुम्ही दिवसभर दुसरं काम काय नाही. करताय? खाद्य बी सकाळचं आणि संध्याकाळी 2 वेळेस खाद्य टाकतो जनावराला. अशा पद्धतीनं तुम्ही हा ग्रामीण भागात असून सुद्धा व्यवसाय चांगल्या असं पद्धतीने नोकरीवाल्यापेक्षा चांगलं परवडते या. हां, महत्वाचं हां. चांगलंच आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा चांगला आहे. चांगला आहे. शिवाय खत 1 नंबर भेटते शेतीला. शेतीला खत मिळतं या आणि आपल्या चलनासाठी 4 जर्सीमुळं ते हां, तुमचा 10 पैसा. दिवसात पैसे मिळतात ते आणि पगार. तुम्ही कुठल्या डेअरीला दूध संकलन करता? इथली आपली जवळपासचीच आहे ना? हम्म. बरं, दर काय देते आता दर सध्या? आता सध्या 39, पण कालच्या 11 तारखेपासून 41 रुपये दर झाला आहे. म्हणजे आता सध्या डेअरी तुम्हाला 39 देते या. म्हणजे आता सध्या देते म्हणे. आज रोजी हां, म्हणजे 1 तारखेपासून वाढलाय. 11 तारखेपासून 2 रुपये वाढले ते या. 2 रुपये वाढल्यात का? हम्म. दुधात चांगल्या क्वालिटी आहे? चांगली क्वालिटी, 0% पाणी, 3-5 फॅट, डिग्री 29, 29.5 डिग्री बसते. तुम्ही दूध घालण्यासाठी जाता का इथं उत्पादक येते? दूध गाडी घरी येऊन दूध घेऊन म्हणजे जाते. दूध जे संकलन करणारे गाडी हो. तुमच्या दारात येते? दारात घरी येऊन दूध नेते ती. म्हणजे काय अडचण नाही, पेन घरी आणून देते ती. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याचा विचार करून जर व्यवसाय केला तर तुम्ही घरी बसल्या साधारण कुटुंब 100% निवारण करू शकता. अशा पद्धतीनं यांनी दुष्काळ असो किंवा पावसाळ्याचा काळ असो, चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यांनी उत्पादक दुधाची सुविधा चांगली केलेली आहे. घरचा चारा असला तर काय टेन्शन नाही जनावर पाळायला, कसलं टेन्शन नाही. आता तुम्ही 61व्या वर्षात पदार्पण करत आहात 61 वेळा. आणि तुम्ही दारामध्ये शिफ्ट आणलेली आहे. काय सांगाल? आजच आणली या. काय सांगाल म्हणजे? त्यासाठी पोरं म्हणजे आज तुमचा वाढदिवस, आपण गाडी आणूया. म्हणजे दुधाच्या उत्पन्नातून आपलं कोण नोकरी नाही किंवा कुठं बाहेर नाही, काय नाही. म्हणजे दुधाच्या उत्पन्नामधून मुलांना तुम्हाला एक आज गिफ्ट दिलेली आहे. गिफ्ट देते. म्हणजे हे पहा, आपल्या मान तालुक्यामधील थादाळे गावी असणारे शेतकरी आहेत. भाग असा दुष्काळीच आहे, पण दुष्काळी भागात सुद्धा स्वतःचं कुटुंब व्यवस्थित कसं नियोजन करता येईल शेतीच्या माध्यमातून, हे यांनी आज 3री पिढी चालू आहे. यांनी शेती करत करत दुधाचा व्यवसाय चालू केला आणि दुधामधून आणि एक पोरग बाहेर आहे पुण्याला शिकायला, म्हणजे त्याला बी दुधातूनच पैसे पाठवतो आम्ही. त्याच्या क्लासची बी जवळ 3.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही काय केलं, एक मुलगा या ठिकाणी हां, शेतीत ठेवला आणि दुसऱ्या मुलाचं नियोजन आपलं वेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवायचा, या उद्देशानं तुम्ही बाहेरगावी शिकण्यासाठी पाठवलेला. पाठवतोय. आणि आज तुम्हाला तुमच्या दारामध्ये शिफ्ट आलेली आहे. तुम्हाला आनंद वाटला असेल. आज 61व्या वर्षी वाढदिवस आहे आणि दुधाच्या उत्पन्नामधून आज आपण गाडी घेऊ शकतो. एवढी मोठी आपली ताकद आहे शेतकरी वर्गात दुधाची. आज गायाचं भांडवल जवळजवळ 15 लाखाचं भांडवल आहे आपल्यापाशी आता गायाचं नुसत्या. टोटल आता गायी किती आहेत तुमच्या? 15 आहेत त्या. 15 आहेत. म्हणजे प्रत्येकी गायीची किंमत 1 लाखाप्रमाणे तुम्ही. हां, म्हणजे आज ह्यांच्याकडं उत्पन्न व्यवसायामधून त्यांचं आज भाग भांडवल आहे 15 लाखापर्यंत. शेती एक आहे एक 50-60 लाखापर्यंतची. असं यांचं हे शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे आणि त्यांनी ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं आपला वडिलापासून मुलांपर्यंत हा शेतीमधून जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय चालू केला आणि ते अजून पुढं असाच कायम राहील. तर हे झालं बघा आपल्या थादाळे गावातील प्रकाश बापू शेंगाडे हे शेतकरी आणि दूध उत्पादक. आज त्यांनी शिफ्ट घेतलेली आहे. आपण जाऊया शिफ्टकडं, पाहूयात शिफ्ट कशा पद्धतीनं आहे ती.